आता रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत। आता हे काप बनवून झाले की गॅसवर एक तवा ठेवायचा आहे, त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि आपण जे बनवून घेतलेले काप आहेत ते त्याच्यावर छानपैकी लावून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, अशा प्रकारे सगळे काप आपण त्याच्यावर लावून घ्यायचे आहेत। 1 ते 2 मिनिटात छान काप खरपूस भाजून होतात। हे बघा, मग असे एकदा उलटून घ्यायचे, मग दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजले जातात। आता हे छान खरपूस भाजून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ। गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। गूळ टाकल्यावर गूळ वितळण्यासाठी थोडंसं आपल्याला त्याच्यावर तूप टाकून घ्यायचं आहे। आता छान हलवून घ्यायचं आहे। 1 मिनिटातच आपला गूळ वितळायला सुरुवात होतो। गूळ वितळला, छान वितळतो। गूळ वितळला की त्याच्यावर आपल्याला ओलं खोबरं टाकायचं आहे। ओलं खोबरं टाकून छान हलवून घ्यायचं आहे। असे हे काप खूप छान लागतात चवीला। तुम्ही आधी बनवून ठेवून सुद्धा नंतर खाऊ शकता। बनवून बघा, छान तुम्हाला खायला लागतील। असे हे हेल्दी रताळ्याचे काप आपले तयार झालेले आहेत। तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता। धन्यवाद।